नमस्कार मित्रांनो, मरणाच्या दारात असताना इंजेक्शन दिले, खरे फुटेज दाखवलेच नाहीत. बिग बॉसवर दिव्या शिंदेचा घणाघात. दिव्या शिंदेने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत बिग बॉसबद्दल अनेक खुलासे केले आहेत. सध्या दिव्या शिंदे बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वामुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात दिव्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित करण्यात आलं. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि त्यानंतर माफी मागण्यास नकार दिल्यामुळे दिव्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं. दिव्या घराबाहेर येताच तिच्या चाहत्यांना धक्का बसला. अशातच आता नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने बिग बॉसबद्दल अनेक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या घरात दिव्याच्या तब्येतीची काळजी घेण्यात आली नाही, असं तिनं सांगितलं आहे. बिग बॉससाठी सिलेक्शन कसं होतं असं विचारलं असता त्यावर बोलताना दिव्या शिंदे म्हणाली की त्यांची टीम माझ्याकडे आलेली, 3 मीटिंग झालेलं, मी काही अटी ठेवलेल्या, त्यांनी त्या मान्यसुद्धा केल्या. मी माझ्या आजारपणाबद्दलही त्यांना सांगितलेलं. मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्यांना सांगितलेलं मी फिजिकली फिट नाहीये. त्यावर त्यांनी मला सांगितलं नाही, आम्ही काळजी घेऊ. पण माझी काही काळजी घेतली नाही. जेव्हा मी मरणाच्या दारात होते तेव्हा 2 दिवसांनी मला इंजेक्शन दिलं. हल्ली माझा ऑक्सिजन कमी होत होता. 2 दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं तेव्हा मी रडत होते जोरजोरात. माझी काही काळजीच त्यांनी घेतलेली नाहीये, असं दिव्याने पुढे सांगितलं आहे. बिग बॉसने काही फुटेज दाखवले नाहीत, असं दिव्याने सांगितलं. याबद्दल बोलताना आणि घडलेला प्रकार सांगताना दिव्या म्हणाली की ज्यावेळेस मी कन्फेशन रूममध्ये होते त्यावेळी मी म्हणालेली मला शो सोडायचाय. मी हा शो पुढे करू शकत नाही. माझ्या मान-सन्मानावर गोष्टी यायला लागल्या आहेत. हे कायम मला करतात. त्यामुळे मी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि मला कळून गेलेलं या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत. तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांनी दाखवलं नाहीये. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धक माझ्याकडे आले ही धमकी आहे म्हणत त्यामध्ये जे संभाषण आहे तिथेही मी माझा मुद्दा मांडलेला, पण त्यांनी ते दाखवलं नाही. प्राजक्ता शुक्रेनं मला सांगितलं की तू म्हण शब्दांची तलवार. त्यावर मी तिला म्हटलं, अगं तू मला हे सांगायची गरज नव्हती, कारण माझ्या डोक्यातच हे होतं. मी तेच बोलणार होते, पण थांबून बोलणार होते. हेही तिनं दाखवलं नाही. राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, ओमकार राऊत, करण सोनवणे यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं कन्फेशन रूममध्ये जाण्याअगोदर, पण त्यांनी ते फुटेजसुद्धा दाखवलं नाही. मी राकेश बापटला माझा मुद्दा स्पष्ट केला. त्यांनी बिग बॉसला समजावण्याचा प्रयत्न केला, असं दिव्याने पुढे सांगितलं आहे. आणि मित्रांनो, बिग बॉसचे स्पर्धक त्यांना बिग बॉसमधून किती इन्कम येतं याची सविस्तर माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. एक वेळेस तो व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.